नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संकेत स्वागत करतो तुमचे स्टडी विथ संकेत आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, आज आहे 18 मार्च 2026 आणि आपण बघणार आहोत आजचे 10 महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आणि त्याच्यासोबत काही स्टॅटिक जी केसुद्धा जे आपल्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. आणि तुम्ही पोलीस भरती, तलाठी, वनरक्षक या कोणती पण एक्झाम द्या, त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्या क्लासमधून प्रश्न बघायला मिळणार म्हणजे मिळणारच. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता सुरू करूया आपण आजचा प्रश्न क्रमांक पहिला. 2026च्या 98व्या ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट हा बहुमान कोणाला मिळाला? तर बघा, याच्यामध्ये आपले पर्याय आहे ओपेनहायमर, हॅमनेट, त्याच्यानंतर द लास्ट डान्स आणि वन बॅटल आफ्टर अनदर. हे आपले 4 पर्याय आहे आणि याच्यामध्ये आपले उत्तर ठरणार आहे वन बॅटल आफ्टर अनदर. हे उत्तर अगदी बरोबर आहे. आणि मित्रांनो, या चित्रपटाला हा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान का बरं दिला आहे? तर याच्या मागचे कारण आहे उत्कृष्ट कथा आणि दिग्दर्शन. पॉल थॉम्सन अँडरसन यांचे दिग्दर्शन आणि युद्धाचे मानवी मानवावर होणारे परिणाम मांडणारी त्यांची प्रभावशाली कथा प्रेक्षक आणि समीक्षकांच्या पसंतीत उतरली आहे, ज्याच्यामुळे ऑस्करच्या शर्यतीत त्याचे पारडे जड झाले. बघा, या पुरस्काराची सुरुवात बघितली तर ते 16 मे 1929 रोजी झाली होती आणि याचे आयोजक बघितले तर अकॅडमिक ऑफ मोशन पिक्चर अँड आर्ट्स अँड सायन्स हे आहे. आणि याचे ठिकाण बघितले तर ते कुठे आहे? लॉस एंजेलिस, जे कुठे आहे? अमेरिकेमध्ये. त्याच्याच सोबत आपण आणखी काही महत्त्वाचे ऑस्कर अवॉर्ड बघूया. बघा, सर्वोत्कृष्ट चित्रपट हा वन बॅटल आफ्टर अनदर याला मिळाला. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता हा मायकल बी जॉर्डन याला सिनर्स या मूवीसाठी देण्यात आला आहे. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हे जेसी बकले हिला हॅमनेट या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा पॉल थॉम्सन अँडरसन याला कोणत्या मूवीसाठी मिळाला आहे? वन बॅटल आफ्टर अनदरसाठी. तसेच सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा शॉन पेन याला वन बॅटल आफ्टर अनदर याच मूवीसाठी हा ऑस्कर अवॉर्ड मिळालेला आहे. त्याच्यानंतर बघा, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हे ॲमी मॅडिगन हिला मिळालेला आहे. कोणत्या मूवीसाठी? तर तो चित्रपट आहे वेपन्स. आणि बघा, सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा हे रायन कुगलकर याला कोणत्या मूवीसाठी मिळालेलं आहे? सिनर्स या मूवीसाठी मिळालेलं आहे. त्याच्यानंतर बघा, सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटनाटक पॉल थॉम्सन अँडरसन याला वन बॅटल आफ्टर अनदर याच मूवीसाठी मिळालेला आहे. तर बघा मित्रांनो, वन बॅटल आफ्टर अनदर या मूवीला 1, 2, 3 आणि 4 पुरस्कार मिळाले आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा बघूया. मार्च 2026मध्ये भारताच्या कोणत्या शेजारी देशात नवीन लोकशाही सरकारची स्थापना झाली आहे? बघा विद्यार्थी मित्र हो, जे भारताचे नेबर कंट्री आहे त्यांच्यावर हमखास प्रश्न विचारला जातो म्हणजे जातोच. आणि परीक्षेच्या दृष्टीने बघितले तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. बघा, याच्यामध्ये आपले ऑप्शन आहे श्रीलंका, म्यानमार, नेपाळ आणि भूटान. आणि याच्यामध्ये तुम्हाला जर कोणत्या प्रश्नाचे उत्तर माहीत राहिले तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. आता बघा, याच्यामध्ये आपले उत्तर आहे नेपाळ. काय आहे आपले उत्तर? नेपाळ. बघा, बालेन शाह हे काठमांडूचे आधी महापौर होते आणि आता ते नेपाळचे पंतप्रधान बनले आहे. बघा, नेपाळमध्ये पारंपरिक पक्षांना बाजूला सारून राष्ट्रीय स्वातंत्र्य पार्टी यांनी आपल्या सत्तेची स्थापना केली आहे. नेबर कंट्रीची माहिती खूप महत्त्वाची असते, त्याच्यासाठी आपण आपल्या शेजारी जे देश आहेत त्यांचे प्रमुख कोण आहे ते बघूया. नेपाळचे आपण आताच बघितले आहे बालेन शाह हे आहे. तर बांगलादेशचे बघितले तर इथले पंतप्रधान आता नवीनच बनले आहे तारिक रहमान. त्याच्यानंतर बघा, भूटान इथले पंतप्रधान कोण आहे? शेरिंग तोब्गे. आणि पाकिस्तानचे पंतप्रधान बघितले तर ते आहे शहबाज शरीफ. आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष कोण आहे? शी जिनपिंग. त्याच्यानंतर बघा, म्यानमारचे सेनाप्रमुख कोण आहे? मिन आंग हांग. म्यानमारमध्ये आता कोणाचे कंट्रोल आहे? सेनाचे. तसेच बघा, श्रीलंका याचे राष्ट्राध्यक्ष आहे अनुरा कुमारा दिसानायके. तसेच बघा, मालदीवचे प्रमुख बघितले तर ते आहे मोहम्मद मोइजुद्दीन आणि अफगाणिस्तानचे मुल्ला हसन अखुंद. तर आपल्याला ही माहिती ठेवणे खूप गरजेचे आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा बघूया. खेलो इंडिया युथ गेम 2026चे यजमान कोणत्या राज्याकडे आले आहे? तर बघा मित्रांनो, आपल्याकडे ऑप्शन आहे महाराष्ट्र, तेलंगणा, तमिळनाडू आणि बिहार. तर याच्यामध्ये आपले उत्तर काय ठरणार आहे? जे तेलंगणा आहे हे आपले उत्तर अगदी बरोबर आहे. तर बघा, हे यजमानपद तेलंगणालाच का बरं दिले?
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केंद्राकडे विनंती केल्यामुळे हे यजमानपद त्यांना देण्यात आले. आणि बघा, हैदराबादमधील गच्चीबोवली स्पोर्ट कॉम्प्लेक्स आणि LB स्टेडियम व सरूरनगर इंडोअर स्टेडियम याच्यासारख्या जागतिक दर्जाच्या सुविधांचा उल्लेख त्यांनी केला होता. त्याच्यानंतर बघा, हैदराबादला यापूर्वी 32व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा जी 2002मध्ये झाली ते आणि आफ्रो एशिया गेम्स आणि 7व्या मिलिटरी गेम्स आयोजन करण्याचा अनुभव आहे, ज्याचा सकारात्मक विचार करून केंद्र सरकारने हे त्यांना यजमानपद दिले आहे. बघा, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देऊन हैदराबादला या स्पर्धेचे यजमानपद दिले आहे. याची स्थापना 2 जून 2014मध्ये झाली होती आणि हे कोणत्या राज्यापासून वेगळे झाले होते तर ते आंध्र प्रदेश. बघा, त्याच्यानंतर इथली राजधानी बघितली तर ते आहे हैदराबाद. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि राज्यपाल शिवप्रताप शुक्ला हे आहेत. आणि याची सीमा बघितली तर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओडिसा आणि छत्तीसगड या राज्याला लागली आहे. इथे महत्त्वाच्या नद्या बघितल्या तर गोदावरी आणि कृष्णा ह्या नद्या आहेत. इथला राज्य प्राणी बघितला तर तो कोणता आहे? जिंका. आणि राष्ट्रीय पक्षी बघितला तर ते आहे पालपिट्टा. त्याच्यानंतर इथे महत्त्वाचे धरण बघितले तर नागार्जुन सागर हे कृष्णा नदीवर आहे. त्याच्यानंतर पोचंपा, ज्याला श्रीराम सागरसुद्धा म्हटले जाते, हे कोणत्या नदीवर आहे? गोदावरी नदीवर. त्याच्यानंतर इथे व्याघ्र प्रकल्प बघितले तर ते आहे कवल आणि अहमदाबाद. चला तर मग आता नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 14 आहे, भारतीय रेल्वेने 18 मार्च 2026पर्यंत कोणत्या राज्याला देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनची भेट देण्याचे जाहीर केले आहे? आपल्या ऑप्शनमध्ये आहे महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, केरळ आणि हरियाणा. तर बघा, याच्यामधून आपले उत्तर काय ठरणार आहे? हरियाणा हे आपले उत्तर अगदी बरोबर आहे. बघा, ज्या बाकीच्या ट्रेन आहे त्यांच्या इंजिनमधून काय निघतो? धुवा निघतो आणि त्याच्यामुळे प्रदूषण वाढतो. पण हे जे हायड्रोजन ट्रेन आहे, या ट्रेनमधून धुव्याऐवजी केवळ पाण्याची वाफ निघते आणि त्याच्यामुळे ही ट्रेन 0 इमिशन किंवा पूर्णपणे प्रदूषणमुक्त मानली जाते. आणि बघा, ही ट्रेन हरियाणातील जिंद ते सोनीपत या 89 किमी लांबीच्या मार्गावर धावणार आहे आणि ही ट्रेन हायड्रोजन फ्यूल सेल या तंत्रज्ञानावर चालणार आहे. यात हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या रासायनिक अभिक्रियेतून वीज तयार होणार आहे. तर बघा मित्रांनो, हरियाणाची स्थापना बघितली तर ते कधी झाले? 1 नोव्हेंबर 1966मध्ये आणि याची राजधानी आहे चंदीगड. मित्रांनो, चंदीगड आणखी कोणत्या राज्याची राजधानी आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि इथले सर्वात मोठे शहर बघितले तर ते आहे फरीदाबाद. आणि याची सीमा बघितली तर पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि दिल्ली एक केंद्रशासित प्रदेश हरियाणाची सीमा लागलेली आहे. त्याच्यानंतर बघा, इथले मुख्यमंत्री आहे नायब सिंग सेहनी आणि राज्यपाल प्रोफेसर असीम कुमार घोष हे आहे. बघा, जगातील पहिली हायड्रोजन ट्रेन बघितली तर ते जर्मनी या देशाने जगात सर्वात पहिली हायड्रोजन ट्रेन सुरू केली होती. त्याच्यानंतर आशियातील पहिली हायड्रोजन ट्रेन ही चीनने सुरू केली आहे. आणि भारतीय रेल्वेने 2030पर्यंत नेट झिरो कार्बन एमिएटर होण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघूया. आशियाई विकास बँकेने 2026पर्यंत भारताचा विकास दर किती राहण्याचा अंदाज वर्तवला आहे? ऑप्शनमध्ये आहे 6.5, ऑप्शन दुसरा आहे 7.2, 7.8 आणि 8%. तर याच्यामधून आपलं उत्तर ठरणार आहे 7.2. हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. आणि बघा, RBIने भारताचा विकास दर किती ठेवला आहे तर 7.4. तसेच वर्ल्ड बँकेने सुद्धा 7.2 हा भारताचा विकास दर ठेवला आहे. तर मित्रांनो बघा, आपल्याला ADB म्हणजेच एशियन डेव्हलप बँकबद्दल प्रश्न विचारले जातात. तर आपण त्याची माहिती बघूया. बघा, याची स्थापना 19 डिसेंबर 1966मध्ये झाली आणि याचे मुख्यालय मनिला जे फिलिपिन्समध्ये आहे, इथे याचे काय आहे? मुख्यालय. आणि बघा, अध्यक्ष बघितले तर ते आहेत मासातो कांडा. आणि बघा मित्रांनो, USA आणि जापानचे या बँकेत जास्त प्रमाणात शेअर असल्यामुळे नेहमी या बँकेचे अध्यक्ष एक जापानी असतात. आणि बघा, याच्यामध्ये एकूण सदस्य संख्या बघितली तर ते आहे 69 आणि भारत हा बँकेचा संस्थापक सदस्य आहे. संस्थापक सदस्य म्हणजे ज्या वेळेला
या बँकेची स्थापना झाली त्यावेळीपासून भारत हा या बँकेचा सदस्य आहे. त्याच्यानंतर बघा, आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रातील सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देणे आणि गरिबी निर्मूलन करणे या बँकेचे मुख्य उद्देश आहे. तसेच 2026मध्ये ADBची 59वी वार्षिक बैठक हे उझबेकिस्तानमधील समरकंद या शहरात आयोजित केली होती. नाही, या शहरात आयोजित केली जाणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघूया. 2026च्या BCCI नमन अवॉर्ड सोहळ्यात पॉली उमरीगर पुरस्कार हा कोणाला देण्यात आला आहे? आपल्या ऑप्शनमध्ये आहे सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, संजू सॅमसन आणि जसप्रीत बुमराह. तर याच्यामध्ये आपलं उत्तर ठरणार आहे शुभमन गिल. मित्रांनो, शुभमन गिलला हा पुरस्कार का बरं दिला? तर बघा, शुभमन गिल याने 2023-24च्या आंतरराष्ट्रीय सत्रात त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार मिळाला आहे आणि हा पुरस्कार त्यांना दुसऱ्यांदा मिळालेला आहे. बघा, BCCI दरवर्षी भारतीय क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना नमन अवॉर्ड देऊन त्यांचा सन्मान करतो. आणि 2026मधले मुख्य विजेते बघितले तर सर्व उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पुरुष खेळाडू म्हणून शुभमन गिल, तर सर्व उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय महिला म्हणून स्मृती मंदाना हिला हा सन्मान देण्यात आले आहे. त्याच्यानंतर बघा, CK नायडू लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड हा राहुल द्रविड आणि रॉजर बिन्नी यांना देण्यात आला आहे. तसेच महिला लाईफ टाईम अचिव्हमेंटमध्ये मिताली राज हिला हा पुरस्कार मिळाला आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे. इंडियन वेल्स ओपन 2026चे पुरुष एकेरी विजेतेपद कोणी जिंकले आहे? बघा मित्रांनो, तुम्हाला इथे इंडियन वेल्स दिसलं, याचा अर्थ हा नाही की हा खेळ इंडियामध्ये होतो, तर हा अमेरिकेमध्ये खेळला गेला आहे. आणि बघा, याच्यामध्ये आपले उत्तर काय ठरणार आहे? जॅनिक सिनर. आणि हे कोणत्या देशाचे खेळाडू आहे? तर ते इटलीचे. आणि यांनी बघा रशियाच्या डॅनिल मेदवेदेव यांचा पराभव केला आहे. बघा, इंडियन वेल्स ओपन हे एक प्रमुख आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा आहे, जी दरवर्षी कुठे खेळली जाते? अमेरिकेत खेळली जाते. आणि इंडियन वेल्स हे येथील आयोजित केले जाते. याचे अधिकृत नाव BNP म्हणजेच परिबास ओपन असे आहे. त्याच्यानंतर ग्रँड स्लॅमनंतर या स्पर्धेला टेनिसमधील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा मानली जाते. इंडियन वेल्स हे नाव भारतीयाशी संबंधित नसून ते अमेरिकेतील एका शहराचे नाव आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे. BCCIने नमन अवॉर्ड 2026मध्ये CK नायडू जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला आहे? मित्रांनो, कमेंटमध्ये याचे उत्तर नक्की कळवा, कारण की थोड्या वेळा आधीच मी तुम्हाला हा प्रश्न सांगितला आहे. बघा, याचे उत्तर काय आहे? राहुल द्रविड आणि रॉजर बिन्नी यांना हा पुरस्कार का बरं देण्यात आला? कसोटी क्रिकेटमध्ये 13,000पेक्षा जास्त धावा आणि द वॉल म्हणून ओळख. त्याच्याच नंतर त्यांनी भारतीय क्रिकेटला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले आहे. आणि बघा, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भारताची 2024 T20 विश्वकप जिंकले आहे. तसेच त्यांनी इंडिया A आणि अंडर-19 संघाचे प्रशिक्षण म्हणून काम केले आहे. त्याच्यामध्ये त्यांनी शुभमन गिल, ऋषभ पंत यांच्यासारखे खेळाडू घडवले आहे. त्याच्यानंतर बघा, सर्वात मोठी गोष्ट म्हटलं तर शिस्त आणि आदर्श. क्रिकेटमधील त्यांच्या खिलाडू वृत्तीत आणि शिस्त ही नवीन पिढीसाठी नेहमीच प्रेरणादायक राहणार आहे. त्याच्यानंतर बघूया आपण रॉजर बिन्नी. 1983च्या विश्वकपात भारत पहिल्यांदाच विजेता झाला होता. तेव्हा रॉजर बिन्नी हे त्या स्पर्धेत सर्वात जास्त बळी घेणारे गोलंदाज होते. त्यांच्या या कामगिरीशिवाय 1983चा विजय कठीण होता. तसेच त्यांनी BCCIचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे आणि ते कर्नाटक क्रिकेट असोसिएशनमध्ये महत्त्वाचे पद भूषवले आहेत. अशा प्रकारे या दोघांच्या कारणामुळे त्यांना CK नायडू जीवन गौरव हा पुरस्कार देण्यात आला आहे. चला तर मग आता प्रश्न क्रमांक 9 बघूया. अलीकडे कोणत्या राज्याने आपल्या पहिल्या साऊंडिंग रॉकेटची यशस्वी चाचणी केली आहे? तर बघा, साऊंडिंग रॉकेट रिसर्च रॉकेट हे एक असे रॉकेट असते जे अंतराळात जात नाही, तर पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या थरामध्ये वैज्ञानिक उपकरणे नेण्यासाठी वापरले जाते. याचे कार्य काय असते? हे रॉकेट साधारणपणे जमिनीपासून 40 ते 60 किमी उंचीवर जाते. आणि याचा वापर बघितला तर याचा उपयोग प्रामुख्याने हवामानाचा अंदाज, एरोनॉमी आणि सूक्ष्म गुरुत्वाकर्षण प्रयोगासाठी केला जातो. आणि महत्त्वाचे म्हटले तर भारताच्या अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात देखील 1936मध्ये नाईक अपाचे या साऊंडिंग रॉकेटच्या प्रक्षेपणाने झाले होते.
याचे उत्तर काय ठरणार आहे आपले? ओडिसा. हे आपले उत्तर अगदी बरोबर आहे. बघा ही चाचणी चांदीपूर येथील इंटिग्रेट स्टेट रेंजमधून करण्यात आली होती. तसेच हा रॉकेट विशेषतः ओडिसामधील तंत्रज्ञान आणि स्थानिक कौशल्यांचा वापर करून विकसित करण्यात आला आहे. त्याच्यानंतर आपण ओडिसाबद्दल थोडीफार माहिती बघितली तर याची स्थापना कधी झाली आहे? 1 एप्रिल 1936 मध्ये. इथले मुख्यमंत्री आहे मोहनचरण मांझी. तसेच राज्यपाल आहे रघुवर दास आणि राजधानी बघितली तर ती आहे भुवनेश्वर. आणि भुवनेश्वरला मंदिराचे शहर म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्याच्यानंतर बघा इथे चिल्का झील बघायला मिळते. हे भारतातील सर्वात मोठी खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. त्याच्यानंतर बघा हिराकुंड धरण हे महानदीवर सर्वात मोठे मातीचे धरण आहे. त्याच्यानंतर महानदी हे इथली जीवनवाहिनी नदीसुद्धा म्हटले जाते. तसेच बघा जगन्नाथ मंदिर हे प्रसिद्ध 4 धामापैकी एक आहे आणि येथील रथयात्रा ही जगप्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर बघा कोणार्क सूर्य मंदिर हा प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये विचारतोच. याला ब्लॅक पकोडा असेही म्हटले जाते आणि हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ असेही घोषित झाले आहे. त्याच्यानंतर बघा लिंगराज मंदिर हे भुवनेश्वरमध्ये सर्वात जुने आणि मोठे मंदिर आहे. त्याच्यानंतर इथले राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्य बघितले तर सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान हे व्याघ्र प्रकल्पासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर बघा भितरकनिका राष्ट्रीय उद्यान हे खारफुटीच्या जंगलासाठी म्हणजेच मॅग्रोवन आणि खाऱ्या पाण्यातील मगरांसाठी ओळखले जाते. त्याच्यानंतर आपला आजचा प्रश्न 10वा म्हणजे शेवटचा प्रश्न. नवी दिल्ली येथे आयोजित विश्व पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 मध्ये भारताने कोणता स्थान पटकावले आहे? ऑप्शनमध्ये आहे पहिले, दुसरे, तिसरे आणि चौथे. तर बघा मित्रांनो याच्यामध्ये भारताने कोणता क्रमांक पटकावला आहे? पहिला. बघा नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर हे आयोजन करण्यात आले होते आणि विश्व पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 मध्ये यजमान भारताने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. बघा याच्यामध्ये भारताची या स्पर्धेत एकूण 208 पदके जिंकली. याच्यामध्ये सुवर्ण पदक 75, रौप्य 69 आणि कांस्य किती आहे? 64 आहेत. त्याच्यानंतर बघा 2 वेळची पॅरालिम्पिक पदक विजेती प्रीती पाल हिने या स्पर्धेत 200 मीटर शर्यतीत आपले दुसरे सुवर्ण पदक जिंकले आहे. त्याच्यानंतर पॅरालिम्पिक चॅम्पियन सुमित अंतिल आणि प्रवीण कुमार यांनीही सुवर्ण पदक पटकावले आहे. आणि बघा शुभम जुयाल हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? गोळाफेक. तसेच राकेश भाई भट्ट यांनी 200 मीटरमध्ये आणि मनोज कुमार सभापती याने 800 मीटरमध्ये यांनी आपल्या क्रीडा प्रकारात सुवर्ण यश मिळवले आहे. आणि मित्रांनो हे होते आपले आजचे महत्त्वपूर्ण 10 घडामोडी. तुम्हाला क्लास कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जे तुमचे मित्र स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.